नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण पोलीस भरती महाराष्ट्र यांच्यासाठी सराव पेपर घेतलेला आहे। या सराव पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? माउंट किलिमांजारो हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 टांझानिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, उत्तर अमेरिकेतील गवताळपट्टा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर अमेरिकेतील गवताळपट्टा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रेयरीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? कापसाची काळी मृदा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रेगुर मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडतो? ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऊस पीक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5वा, गोदावरी नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1465 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6वा, पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पंचमढी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7वा, सिद्धेश्वर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिद्धेश्वर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8वा, पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेपर निर्मिती कागद कारखाना नेपाळनगर हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9वा, नरोरा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नरोरा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10वा, देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? देशामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11वा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मासेमारी होते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मासेमारी होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12वा, आरवली या पर्वतामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? आरवली या पर्वतामध्ये खालीलपैकी सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13वा, भारतातील सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? भारतामधील सर्वात दक्षिणेकडचे राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14वा, जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? जगामध्ये सर्वात जास्त भूकंपप्रवण क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जपान देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15वा, अग्नी या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आर्क या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द होईल। प्रश्न क्रमांक 16वा, चंद्र या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? चंद्र या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिमांशू या ठिकाणी योग्य आन्सर होईल।
प्रश्न क्रमांक 17 आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शेवट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 आपल्या या ठिकाणी मनीचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर मन आहे खायला काळ भुईला भार, आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 निरुपयोगी मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खडे चारणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? खडे चारणे या वाक्यप्रचाराचा पुढीलपैकी योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पराभूत करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आज्ञा वेताळ या अलंकारिक शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? आज्ञा वेताळ या अलंकारिक शब्दाचा पुढीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अत्यंत रागीट मनुष्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 बटाटा तंबाखू पगार हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बटाटा तंबाखू पगार हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पोर्तुगीज भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उभयान्वयी अव्यय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी अपूर्ण भविष्य काळाचे वाक्य खालीलपैकी कोणते आहे? खालीलपैकी अपूर्ण भविष्य काळाचे वाक्य खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मी रस्त्याने जात असेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 त इ आ हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? त इ आ हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पितांबर हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कर्मधारय समास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 आईने बाळाला निजविले आपल्या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. आईने बाळाला निजवले या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सकर्मक भावे प्रयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 विरुद्धलिंगी आपल्याला पर्याय ओळखायचा आहे. विरुद्धलिंगी आपल्या या ठिकाणी पर्याय ओळखायचा शब्द आहे विदुषी, तर आपला विदुषीचा विरुद्धलिंगी पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्वान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 4 कृषी विद्यापीठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीच्या तयारीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाला योग्य दिशा दाखवणारे अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील वर्षांच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांचे सर्व प्रश्न हे स्पष्टीकरणासहित योग्य दिलेले आहेत. पोलीस भरतीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर एकूण 10 प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. विषय निहाय म्हणजे प्रत्येक विषयाच्या यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका मिळत जातील. सामान्य अध्ययनाच्या 118 प्रश्नपत्रिका, गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या 151 प्रश्नपत्रिका, मराठीच्या 124 प्रश्नपत्रिका आणि चालू घडामोडीच्या 127 प्रश्नपत्रिका. 18,200 पेक्षा जास्त प्रश्न संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन श्री विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांनी केलेले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त 380 रुपये आहे. अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. ऑनलाईन खरेदीसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल आणि संपर्कासाठी 90 28 96 75 47 या क्रमांकावर तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल आणि जवळच्या बुक स्टॉलवर हे तुम्हाला पुस्तक मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्याची सीमा एकूण खालीलपैकी किती राज्यांना भिडलेली आहे? महाराष्ट्र राज्याची सीमा ही खालीलपैकी एकूण किती राज्यांना भिडलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही मेळघाट डोंगरामध्ये बहुसंख्येने राहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोरकू आदिवासी जमात या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते? खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भोगवती या नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयाला लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 36 देशामध्ये पहिले रेडिओ केंद्र 1927 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? देशामधले पहिले रेडिओ केंद्र 1927 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन म्हणजेच मेल्ट्रॉन यांचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताची संसद खालीलपैकी काय आहे? भारताची संसद खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची संसद द्विग्रही या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राज्यांच्या महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? राज्यांचे महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर खालीलपैकी किती सदस्य हे नियुक्त केले जातात? राष्ट्रपतीकडून राज्यसभेवर खालीलपैकी किती सदस्य हे नियुक्त केले जातात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 युद्ध व परकीय आक्रमण यातून उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या आणीबाणीची घोषणा करतात? युद्ध आणि परकीय आक्रमण यामधून उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपती हे खालीलपैकी कोणत्या आणीबाणीची घोषणा करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय आणीबाणी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 सध्या भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालये आहेत? सध्या भारतामध्ये खालीलपैकी एकूण किती उच्च न्यायालये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सध्या भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आसियान या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आसियान या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जकार्ता या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद विरोधी चळवळीचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णभेदी विरोधी चळवळ यांचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नेल्सन मंडेला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 संयुक्त राष्ट्रसंघाने मानवी हक्काची सनद 10 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केली होती? संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्काची सनद 10 डिसेंबर खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारताने पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या साली केला होता? भारताने पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 शिवसेना या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? शिवसेना या पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1966 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना 1920 मध्ये खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ताश्कंद करार खालीलपैकी कोणत्या साली झाला होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताश्कंद करार खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1966 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो? पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे पृथ्वीवरून चंद्राचा खालीलपैकी किती टक्के भाग दिसतो ते. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल तर अन अकॅडमीवर खूपच महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या आहेत. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता यशाची किल्ली. जे विद्यार्थी PSI STI ASO यांची तयारी करत असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. ही बॅच ऑगस्ट 18 पासून सुरू होणारी बॅच आहे. या बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे अभिनव कॉम्प्रिहेन्सिव्ह फाउंडेशन कोर्स फॉर राज्यसेवा एक्झाम. ही पण एक अतिशय महत्त्वाची बॅच आहे. ही ऑगस्ट 21 पासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. दुसरा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वाची ही पण एक बॅच आहे. ही बॅच 23 ऑगस्ट पासून सुरू होणारी बॅच आहे. या पण बॅचची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अकॅडमी 10 हा कोड टाकून तुम्ही या बॅचमध्ये जॉईन होऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही 12 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 2 महिन्याची सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. जर 24 महिन्याचे आपण सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 3 महिन्याचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत मिळणार आहे. अतिशय महत्त्वाच्या बॅच अन अकॅडमीवर लॉन्च झालेल्या आहेत.